महाजन आज खंडा येथे संत शंकर स्वामी महाराज अखंडानंद सप्ताला त्यांनी भेट दिलेली आहे। आज खरं या ठिकाणी भेट दिलेली आहे। खरं वैजापूरमध्ये आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य असे सप्ताह या ठिकाणी पार पडत आहेत। काय सांगशाल? मला वाटतं वैजापूर तालुक्यामध्ये एक तालुक्यामध्ये या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सप्ताह, हजारो नागरिक आणि सरला बेटवर तर त्या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये इथे शंकर स्वामीकडे 50-60 हजार भाविक या ठिकाणी एकत्र झाले। महिला भगिनी आमच्या या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणचं आहे। मी पहिल्यांदाच असं बघितलं की एका तालुक्यामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात सप्ताह मला वाटतं वैजापूर तालुक्यातच असतील आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो। त्यांच्या काही अडचणी आहेत, पंढरपूरला जागा आहे, इथे देवस्थानाचा काही त्यांना विकास करायचा आहे, त्यासाठी शासन कटिबद्ध आहे। शासनाची भूमिका देवालयांच्या बाबतीमध्ये मागे बघ त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि शेवटी आमच्या श्रद्धेचा विषय, आमच्या आस्थेचा विषय, आम्ही त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही। बरं, खरं तर पालकमंत्री म्हणून तुम्ही आता नाशिकचे झालेले आहात। कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे। मोठी जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे। मोठी जबाबदारी यावेळेला गर्दी सुद्धा 4 पट होणार आहे। 12-13 कोटी लोक कुंभमेळ्यात येतील यावेळेला। मागच्या वेळेला 3 कोटी लोक होते, यावेळेला 12 कोटी लोक येतील। त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की किती गर्दीचं नियोजन व्यवस्थित करावं लागणार आहे। त्यासाठी आमची सगळी तयारी सुरू आहे। पुरेसा अवधी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। विकास कामं सुद्धा त्या ठिकाणी सगळे सुरू आहे, जोरात सुरू आहे आणि ते वेळेमध्ये पूर्ण होतील। नक्कीच आपण जर पाहिलं तर माझ्यासोबत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी होते आणि आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर या ठिकाणी पाहिला तर कुंभमेळ्याची जबाबदारी त्यांच्याकडे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कुंभमेळ्याचे त्या ठिकाणी पूर्णपणे तयारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे साधारण त्या ठिकाणी 12 ते 13 कोटी भाविक त्या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याचं देखील या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन रोहित चौधरी सोबत मी रिगोस्त्री त्रिभुवन, NRT न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।